श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। 15 मार्चला आहे पापमोचनी एकादशी। या एकादशीच्या दिवशी तुम्हाला कोणती कामं करायची नाही आहेत। प्रत्येक एकादशीला आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाळतो। महिन्यातील 2 एकादशी आणि आता गुढीपाडव्याच्या आधी फाल्गुन महिन्यातील जी एकादशी आहे ती आहे पापमोचनी एकादशी। नामाप्रमाणे ही एकादशी जर आपण केली तर आपण आपल्या पापातून मुक्त होतो, ऋण जे कर्ज आहे त्याच्यातून आपण मुक्त होतो। ही पापमोचनी एकादशी म्हणजे काय तर श्री विष्णू, श्री भगवान विष्णू जे आहेत, हरी जे आहेत त्यांची सेवा। आणि या दिवशी काही गोष्टी आहेत त्या म्हणजे तुम्हाला कटाक्षाने पाळायच्या आहेत। या दिवशी तुम्हाला त्या गोष्टी करायच्या नाही आहेत। तर कोणत्या असणार आहेत त्या गोष्टी हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनेलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर एकादशीला कोणती कामे करायची नाही आहे, तुम्हाला टाळायची आहेत। तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुळशीचं पान। तुळस ही एकादशीला तोडू नये। जर तुम्हाला पूजेसाठी तुळस लागणार असेल तर ती आदल्या दिवशी तोडून ठेवा किंवा जमिनीवर म्हणजे तुळशीचा जो कट्टा असतो त्याच्या खाली ज्या तुळशीची पानं पडलेली असतात ती सुद्धा तुम्ही शुद्ध म्हणजे गंगाजल शिंपडून पूजेसाठी वापरू शकता। तुळस ही विष्णूला प्रिय आहे, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुळस तोडायची नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला भात खायचा नसतो। जर तुम्ही उपवास करणार नसाल तर तरीही तुम्ही भात शक्यतो या दिवशी तांदूळ भात तुम्हाला खायचा नाही आहे। तिसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला राग आणि वादविवाद टाळायचे आहेत। राग आणि वादविवाद, एखाद्याची निंदा करणे, एखाद्याला उगाच बोल लावणे असे केल्यामुळे आपल्याला आपल्या व्रताचे फळ भेटत नाही। त्यामुळे मन शांत ठेवा, मन प्रसन्न ठेवा, जेणेकरून जी आपण उपवास करतोय, जी पूजा करतोय त्याचं पुण्य आपल्याला 100% लाभेल। दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तामसिक जेवण जे आहे तामसिक आहार आहे तो घ्यायचा नाही आहे। म्हणजेच काय, लसूण, कांदा, मांस, मद्य यांचं ग्रहण करायचं नाही आहे, हे तुम्हाला खायचं नाही आहे। या दिवशी तुम्हाला सात्विक जेवणच जेवायचं आहे, सात्विक फलाहार घ्यायचा आहे जर तुम्ही उपवास करत असाल तर। आणि उपवास करणे शक्य नसेल तर नाही केला तरी चालतो, पण जर उपवास करताय तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या 100% पाळा। उपवास केल्यामुळे किंवा शुद्ध शाकाहारी सात्विक जेवण जेवल्यामुळे घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते आणि वादविवाद टाळल्यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते। आणि पापमोचनी संकष्टीला ह्या गोष्टी तुम्ही आवर्जून टाळा। त्याच्यानंतर या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर दुपारी झोपणे टाळावे। दुपारी तुम्ही त्याऐवजी नामस्मरण, श्रीहरी विष्णू, श्रीहरी भगवान विष्णू यांचं वासुदेव आहे, कृष्ण जे आहे त्यांचा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण करू शकता। विष्णू सहस्त्रनामामुळे आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते, घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी नांदते। त्यामुळे या दिवशी जास्तीत जास्त करून तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। जेवढं शक्य आहे तेवढं नामस्मरण करायचं आहे। जमलं तर जवळच असलेल्या श्रीकृष्णाच्या मंदिरात, रामाच्या मंदिरात, विष्णूच्या मंदिरात आवर्जून भेट द्या। जाताना पिवळ्या रंगाच्या ज्या वस्तू आहेत, अन्न आहे ते तुम्ही घेऊन जा आणि त्याचं दान करायला विसरू नका। खूप छोटीशा अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाळायच्या आहेत आणि काही गोष्टीचं तुम्हाला दान करायचं आहे, कारण की अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं, हे नेहमीच मी सांगते। तर या पापमोचनी एकादशीला नक्कीच जवळच असलेल्या विष्णूच्या मंदिरात जावा आणि जेवढं शक्य असेल तेवढं अन्नदान करायला विसरू नका। जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण करा। प्रत्येक नामस्मरणाचं पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घ्या। हेच पुण्य आपल्याला पुढे कारण आपल्याला आपल्या कर्माला चांगलं फळ देतं। पुण्य जर चांगलं असेल तर त्याचं भेट जी आपल्याला भेटते ते सुद्धा चांगलंच असतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि विष्णू सहस्त्रनाम जपाचा पठण करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव।